महाराज यांची जयंती आणि आज आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि आम्हाला इथे खूप अतिशय आनंद उत्साह खूप छान वाटत आहे। इथे इतक्या लोकांचा उत्साह बघून आमचा पण मनात उत्साह येत आहे। लोकांचे इतकं प्रेम बघून आम्हाला इतकं छान वाटत आहे। आम्ही इथे सगळे आनंद व उत्साह साजरा करण्यासाठी आलेलो आहे। जय भवानी, जय शिवराय। अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 355वी जयंती शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करत आहे। आणि आज खरंच या महाराष्ट्राला आणि या भारतामध्ये हिंदुस्थानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची खूप आवश्यकता आहे। आज जर शिवाजी महाराज वाईट वाटले असते की काय आपण पूर्ण जाती भेदामध्ये अडकलेलो आहे आणि हे दुर्दैव आहे की आपण थोर संतांना किंवा महापुरुषांना जातीमध्ये अडकवलेलं आहे। हे खूप दुर्दैव। जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याच जातीबद्ध केला नव्हता, अखंड स्वराज्याची स्थापना केली होती। छत्रपती शिवाजी महाराज की जय। 395 जयंती निमित्त आम्ही सगळे मित्रगण आज इथे जमलेलो आहे। आजच्या दरवर्षीप्रमाणे आज नेहमीप्रमाणे आम्ही हर शिवजयंतीला इथं असतो। प्रत्येक शिवजयंतीला आम्ही इथं असतो आणि महाराजांचं हे भव्य दिव्य सगळं हे प्रदर्शन बघून आम्हाला खूप चांगलं वाटलंय। आणि महाराज की जय। आजच्या ह्या 365व्या जयंती निमित्त सर्व भाविक भक्तांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ऐतिहासिक अशा क्रांती चौकामध्ये आम्ही सगळेजण साजरी करतोय। जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज सकाळीच ध्वजारोहण करून शिवजन्मोत्सवाला सुरुवात करण्यात आली। आपण बघत असाल की या ठिकाणी खूप सुंदर असं स्मारक छत्रपती शिवरायांचं उभं करण्यात आलं आहे। रायगडाची प्रतिकृती म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजीनगर मधून शिवभक्त येत आहेत, अभिवादन करत आहेत आणि खूप सुंदर सोहळा गेल्या 56 वर्षापासून आदरणीय पृथ्वीराज भाऊ पवार त्याचबरोबर यंदाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य दिव्य असा शिवजन्मोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। खूप सुंदर पद्धतीनं महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी सर्व शिवभक्त सहभागी झालेले आहेत। शिवकालीन कला असेल, लेझिम असेल, ढोल पथक असेल, सकाळपासून तर सायंकाळी मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी विविध भागातून भव्य दिव्य अशा मिरवणुका येणार आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी आमची ही समिती सज्ज आहे। माझं नाव सचिन लीला सुखदेव आंबोरे, प्रसिद्धी प्रमुख छत्रपती संभाजीनगर। सर्वांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम, जय शिवराय। आज आपण बघतो की छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी होत आहे। आज आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांची आज गेले 300 वर्ष 400 वर्ष पूर्ण होत आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे, जे स्वराज्य स्थापन केलं होतं आणि महिलांना मिळणारा जो मान सन्मान आहे तो आजही शिवरायांच्या नावाने आणि शिवरायांचा कायदा स्थापन करावा अशी आजच्या महिला सुद्धा मागणी करत असतात। आपण बघतो की भारतीय संविधानाने महिलांना समान अधिकार दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याच्या कारभारानुसार स्थापन केलेले आहे। त्यामुळे आम्ही महिला म्हणून आज शिवजयंती इथे साजरी करत आहोत। आज आपण शिवरायांचे विचार रुजवण्याचे आणि मुरवण्याचे कार्य करत आहोत। सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय भीम, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आठापगड जातीला राज्य स्वराज्य निर्माण घेऊन स्वराज्य निर्माण करणारा हा राजा एकमेव छत्रपती शिवाजी आपला होता। दुश्मनाच्याही मुलींना आई बहिणीच्या नजरेने बघणारा राजा हा शिवाजी होता। आज शिवाजी महाराजांची शिकवण कुठेतरी कमी पडताना आपल्याला समाजामध्ये दिसतेय। तर मी हीच अपेक्षा करते की सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालण्याचे प्रयत्न करतील। सर्वांना शिवजयंतीच्या पुण्यश्य हार्दिक शुभेच्छा। ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर मध्ये आज आपण आहोत। आपण बघत असाल की भव्य दिव्य छत्रपती शिवरायांचं स्मारक या ठिकाणी आहे। संपूर्ण मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा उंच असं स्मारक
छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी आहे. क्रांती चौकामध्ये ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा आपण साजरा करत आहोत. आपल्या सोबत हे मावळे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. खूप सुंदर पद्धतीनं मराठमोळ्या पद्धतीने त्यांनी त्यांचा पेहराव केलेला आहे. छत्रपतींच्या कार्यकाळात ज्या पद्धतीनं बाल शिवाजी असायचे त्या पद्धतीने या सर्वांनी मेकअप केलेला आहे. ही छोटी जी मुलगी आहे ती भाऊ साहेबांच्या वेशभूषेमध्ये आहे. खूप मोठा उत्साह आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवजयंतीचा. एकदा शिवगर्जना झाली पाहिजे आणि जयजयकार झाला पाहिजे. आणि शिवगर्जना झाल्याशिवाय हा सोहळा पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपण एकदा शिवगर्जना करूया. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती स्वयंतरक्त श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वैश्यत निरंकार वैदित शास्त्रात शास्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम कंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांचा विजय असो. आपण पाहिलं की खूप सुंदर पद्धतीने ज्या घोषणा या होत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक क्रांती चौकामध्ये. आणि आपण बघत असाल की मराठमोळ्या पद्धतीने यांनी सर्वांना यांचा पेहराव केलेला आहे. आणि काय भावना आहे आज शिवजयंती आहे, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय आनंदित उत्साह साजरा करतोय आपण. आम्ही स्वप्न पण फेस टू कुंभेपळ मधून आलेलो आहेत. अतिशय छान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही खूप छान पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात आम्ही जल्लोष करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या लेकरांना पोहोचण्याकरता आम्ही ह्या अंगणात आलेलो आहोत. सरांचं पण खूप सहकार्य मिळालं. बाईट देण्याकरता आम्हाला थोडासा चान्स दिला. आणि हा ऋतुराज शिवराज पाटील बर्डे हा अतिशय खूप सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाख मध्ये आलेला आहे. तसंच आमची कृषी दत्तात्रय कदम ही पण जिजाऊ माच्या याच्यामध्ये आलेली आहे. तसंच आंग्री दंडराजदादा बगले ही अतिशय लहान चिमुकली ही पण अतिशय छान पद्धतीनं आलेली आहे सजवून. आणि सर खूप छान धन्यवाद. थोडासा छान दिल्याबद्दल धन्यवाद दिल्याबद्दल. नक्कीच यांनी जसे संस्कार केलेले आहेत आपल्या लहान मुलावर आणि विचार त्यांनी सांगितले की आपले विचार आणि प्रसार हा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून झाला पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण बघत असाल की खूप सुंदर पद्धतीनं रायगडाचा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि काय सांगाल? काय सांगाल आज शिवजयंती आहे, काय भावना आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण बघत असाल की खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी फायर होत आहे आणि पुष्पांचा वर्षाव होत आहे, फुलांचा वर्षाव होत आहे. जो स्मारक आपल्या ठिकाणी या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीनं आपण ठिकाणी साजरा करत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र कानकेसह संक्षिप्त गांधी चौक छत्रपती संभाजीनगर.